नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हा आपला धडा पहिला आहे. आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र अभ्यासत आहात. या धड्यावरचे सर्व व्हिडिओचा अभ्यास तुम्ही केलेला आहे की या धड्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश झालेला आहे त्याचे डिटेल व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. हा व्हिडिओ आपण बनवत आहोत की या धड्यामध्ये आपण काय शिकलो, कोणकोणत्या घटकांचा समावेश या धड्यामध्ये आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की ओव्हरऑल तुमच्या लक्षात येईल सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. मग ह्या दोन्ही अर्थशास्त्रांच्या कोणकोणत्या घटकांचा समावेश या धड्यांमध्ये झालेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून अभ्यासायला मिळेल. तर पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. आपण या ठिकाणी दोन्ही अर्थशास्त्रांचा परिचय आपण इथे बघूया की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा 1 दशलक्ष अंश भाग. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान किंवा 1 दशलक्ष अंश भाग. याला मायक्रोज असं म्हणतात. मायक्रोज असं म्हणतात, या ग्रीक शब्दापासून आलेलं आहे. स्थूल म्हणजे मोठा आणि त्याचबरोबर मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. 1933मध्ये ओस्लो युनिव्हर्सिटी विद्यापीठातील नॉर्वेजियन रॅग्नर फ्रिश यांनी या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत. एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र. त्यानंतर मायक्रोज हा शब्द आलेला आहे. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षांश भाग आणि स्थूल म्हणजे मोठा, याला मॅक्रोज असं म्हणतात. आणि हे रॅग्नर फ्रिश यांनी 1933मध्ये या शब्दांचा वापर केलेला आहे. तर हा परिचय आहे दोन्ही अर्थशास्त्रामधला. एक आहे सूक्ष्म आणि दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान, स्थूल म्हणजे मोठा. अशा प्रकारे या दोन्ही अर्थशास्त्राचा परिचय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला व्याख्या बघायच्या आहेत, व्याप्ती बघायची आहे, वैशिष्ट्य आणि महत्त्व हे आपल्याला या धड्यामध्ये दिलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचे व्याख्या, व्याप्ती आणि महत्त्व दिलेलं आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला एकूण ही मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित जे शास्त्र आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, पेढी, वस्तूची किंमत असेल, घटकांची किंमत असेल, या आर्थिक वर्तनांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. ही मॉरिस डॉबेनची व्याख्या आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ही मॉरिस डॉबची व्याख्या. ए.पी. लर्नरची पण एक व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकाद्वारे पाहिलं जातं. अर्थव्यवस्था रूपी शरीरातल्या लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब हे उपभोक्त्याच्या रूपानं आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपानं अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकातून पाहते. ही ए.पी. लर्नर यांची व्याख्या आहे की ए.पी. लर्नर यांनी अर्थव्यवस्था रूपी शरीरातल्या लाखो पेशी असं म्हटलेलं आहे. मग व्यक्ती आणि कुटुंब हे उपभोक्ते आहेत आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था हे उत्पादकाच्या रूपानं आहे. तर अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ही अतिशय सोपी व्याख्या आहे मॉरिस डॉबेनची आणि पटकन लक्षात राहणारी सुद्धा व्याख्या आहे अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन. तर हे सूक्ष्म अर्थशास्त्र आपण इथं बघितलं. त्यानंतर आपल्याला या घटकामध्ये या अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आता कोणत्याही विषयाची व्याप्ती ही आपल्याला त्या विषयाविषयीची अधिक माहिती देत असते आणि त्यामुळे व्याप्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. व्याप्ती समजली की ह्या विषयामध्ये कोणकोणते घटकांचा अभ्यास आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग यामध्ये वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे तिन्ही घटक या अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला सांगतात. याचाच अर्थ काय, तर हे अर्थशास्त्र वस्तूच्या किमती म्हणजे बाजारपेठातील मागणी आणि पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. म्हणजे हे मागणी विश्लेषणाशी आणि पुरवठा विश्लेषणाशी संबंधित आहे.
त्याचबरोबर उपभोक्त्याचं वर्तन, उत्पादकाचं वर्तन याच्या वैयक्तिक घटकांचा सुद्धा अभ्यास ह्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उत्पादन घटक किती आहे? तर 4 उत्पादन घटक आहे. त्यामध्ये भूमी आहे, पहिला उत्पादन घटक आहे भूमी. त्यानंतर आहे श्रम, संयोजक आणि भांडवल हे उत्पादन घटक आहेत. की उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत आणि त्या 4 घटकांना दिले जाणारे त्यांचे किंमत सिद्धांत आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. की या 4 घटकांना जे किंमत सिद्धांत विचारलेले आहेत घटकांच्या किंमत निश्चितीचे. मग इथे भूमीला खंड दिला जातो, श्रमाला वेतन दिलं जातं, भांडवलाला व्याज दिला जातो आणि संयोजकाला नफा दिला जातो. या मोबदले कसे ठरतात याच्या निश्चितीसाठी हे अर्थशास्त्र उपयोगी आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत हा अभ्यास, ही व्याप्ती आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची. पुढे आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. म्हणजे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान कसं प्राप्त होईल, कार्यक्षम वाटप कसं होईल, समाजाचं जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट कसं साध्य होईल याचा अभ्यास या आर्थिक कल्याणामध्ये केला जातो. मग उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असतील, उपभोगाच्या क्षेत्रातल्या कार्यक्षमता आहेत, एकूण आर्थिक कार्यक्षमता आहेत. तर हे व्याप्तीमधले समाविष्ट घटक आहेत. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे अर्थशास्त्र जे आहे ते प्रामुख्यानं किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचं वाटप याच्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर या अर्थशास्त्रामध्ये बेकारी असेल, दारिद्र्य असेल, उत्पन्नाची विषमता असेल यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या घटकांचा अभ्यास केला जात नाही. तर हे झालं व्याप्ती, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. याचे डिटेल व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रकरण पहिल्या जे आहे त्याचे धडे तुम्ही बघू शकता. त्याचे जो व्हिडिओ आहेत ते तुम्ही अभ्यासू शकता. आणि तर त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील एकूण ओव्हरऑल लक्षात येईल की या धड्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, त्याची व्याप्ती बघायची आहे आणि वैशिष्ट्ये आहेत व महत्त्व आहे. हे सगळे घटक आपल्याला या दोन्ही अर्थशास्त्रांच्या परिचयामध्ये समजून घ्यायचे आहेत. पुढचा घटक आहे वैशिष्ट्य, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. आता वैशिष्ट्य बघत असताना एकूण इथे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. एक आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकांवर आधारित विभाजन पद्धती, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनांचं विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती. ही सर्व सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. साधारण तुम्हाला असं लक्षात येईल की हे अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं, म्हणजे विशिष्ट उद्योग, कुटुंब, संस्था, किमती यांचा. या अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असं म्हटलं जातं कारण हे वस्तूंच्या आणि सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. याला आंशिक समतोल आहे. समतोल म्हणजे काय की दोन घटकांमधलं संतुलन. एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग, वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचं विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. विशिष्ट गृहीतकांवर आधारित जर हे आहे अर्थशास्त्र. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा ही गृहीतक आहेत आणि यामुळे सिद्धांताचं विवेचन करणं सोपं जातं. विभाजन तत्वाचा वापर म्हणजे या अर्थव्यवस्थेत लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केलं जातं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास म्हणजे जो आर्थिक घटक आहे, जो वैयक्तिक घटक आहे त्याचं लहान लहान घटकांमध्ये विभाजन करून त्याचा स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सीमांत तत्वाचा वापर म्हणजे सीमांत तत्वाचा वापर इथे केला जातो. बदल असतील, बदलांचा परिणाम, उत्पादक, उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना हे सगळे या ठिकाणी अभ्यास केला जातो. बाजार रचनांचं विश्लेषण, मक्तेदारयुक्त स्पर्धा असेल, पूर्ण स्पर्धा, मग अल्पाधिकार असेल, पूर्ण स्पर्धा, या बाजार रचनांचं विश्लेषण केलं जातं. आणि मर्यादित व्याप्ती म्हटलं जातं कारण या अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य, बेकारी, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या राष्ट्रीय पातळीवरचा घटकांचा अभ्यास केला जात नाही. तर हे सर्व तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. आपला पुढचा पार्ट जो आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्र. इथे आहे अर्थ, व्याख्या, व्याप्ती, वैशिष्ट्य आणि महत्त्व हे घटक आपण इथे बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये थोडासा हा मोठा व्हिडिओ होत आहे, पण या संपूर्ण व्हिडिओ तुम्ही 1-2 वेळा जर पाहिला तर तुम्हाला पूर्ण या धड्याची संकल्पना तुमच्या लक्षात येईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे दोन्ही अर्थशास्त्र एकदा का तुम्हाला समजले की याच्यावरच्या आधारित सर्व घटकांचा अभ्यास करणं तुम्हाला सोपं जाईल. तर आपण या ठिकाणी व्याप्तीमध्ये बघूया की ह्या अर्थशास्त्राची व्याख्या बघा इथे दिलेली आहे.
की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी एक शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्याच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. म्हणजे ही अर्थशास्त्राची शाखा आहे की बघा, इथे एकूण रोजगार दिलं, एकूण बचत दिलं, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, बचत, एकूण गुंतवणूक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या आणि त्यांच्यातला परस्पर संबंधांचा विचार या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत आहेत. मग उत्पन्न आणि रोजगार पातळीचं विश्लेषण, बाजार बेरोजगारी यातली चढ उताराची कारणे स्पष्ट केली जातात. सर्वसाधारण समतोल किंमत पाती सिद्धांत आहे की या ठिकाणी अशा प्रकारे तेजी मंदीसारख्या चक्रामुळे निर्माण होणारे बदल असतील तर हे बघितले जाते. हे सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधले आपल्याला हे घटक आहेत की या अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत असं देखील म्हटलं जातं स्थूल अर्थशास्त्राला. आणि यामध्ये उत्पादन फलन, उपभोग फलन, गुंतवणूक यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण घटक आहे. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आहेत की वृद्धी संदर्भात विकासाचा समावेश, अल्प विकास, दारिद्र्य, कार्यपद्धतीचं स्पष्टीकरण या स्थूल अर्थशास्त्रात केलं जातं. आणि चौथा घटक आहे विभाजन आहे. विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत. मग राष्ट्रीय उत्पन्न, खंड, वेतन, व्याज, नफा या भागाशी संबंधित असणारे हे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधले हे 4 घटक आहेत. आणि याच्यावरून देखील आपल्याला लक्षात येतं की स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारी शाखा आहे. आणि यामधले जे घटकांचा जो अभ्यास आहे हा समग्र घटकांचा अभ्यास हे अर्थशास्त्र करतं. पुढे आहे वैशिष्ट्य की या अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोल, परस्परावलंबन, राशी पद्धत, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख अशी हे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे स्थूल समग्र घटकांचा अभ्यास, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, रोजगार या पद्धतीनं. उत्पन्न सिद्धांत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, उत्पन्नातले चढ उतार, व्यापार चक्राचे तेजी म्हणजे त्याचे कारणं आणि त्याच्या बदलांचं स्पष्टीकरण तुम्हाला या अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा, किमती यांच्या वर्तनाशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल, परस्परावलंबन म्हणजे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पाती हे आर्थिक चलांचं परस्परावलंबन विचारात घेतलं जातं. कारण गुंतवणूक पातीत होणाऱ्या बदलांचा परिणाम हा उत्पन्नावर होत असतो, एकूण रोजगारावर होत असतो आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होत असतो. राशी पद्धतीमध्ये इथे आपण म्हटलेलं आहे की प्राध्यापक बोल्डिंग यांनी असं म्हटलंय की जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो आणि यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत, तर ते पूर्ण जंगलामध्ये अनेक विविध प्रकारचे वृक्ष किंवा झाडं आपल्याला दिसत असतात. आणि हे दोन्ही फरक आपल्याला इथे पाहायला मिळतो राशी पद्धतीमध्ये. वृद्धीची प्रारूपे म्हणजे हे अर्थशास्त्र विविध घटकांचा अभ्यास, आर्थिक विकासातल्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. मूलभूत अवजड उद्योगावर भर देणारं महालोनिस वृद्धी प्रारूप असेल तर या सगळ्या घटकांचा अभ्यास. स्थूल सर्वसाधारण किंमत पातळी असेल की अर्थव्यवस्थेतली सद्यस्थिती आणि उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी याचा अभ्यास आहे. धोरणाभिमुख आहे की भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेतून मंदीतून बाहेर काढणं, तर या सर्व घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी किंवा आर्थिक चलांचं वर्तन समजून आर्थिक चढ उतार जे आहेत, उत्पन्नातले, रोजगारातले चढ उतार त्याची तीव्रता कमी करण्यासाठी हे अर्थशास्त्र मदत करतं. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हा देखील एक महत्त्वाचा आहे. आर्थिक विकासामध्ये दारिद्र्य, उत्पन्न, विकसनशील देशातले याचा अभ्यास आणि अर्थव्यवस्थेची कामगिरी समजून घेण्यासाठी आहे. अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं मापन करण्यासाठी या अर्थशास्त्राचा उपयोग होतो. एका कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची तुलना केली जाते. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हे अर्थशास्त्र उपयोगी आहे. सामान्य रोजगार पातळीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे अर्थशास्त्र आपल्याला उपयोगी आहे. तर या अशा प्रकारे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आपण या व्हिडिओमध्ये करून घेतलेला आहे. एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही अर्थशास्त्राच्या व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर या दोन्ही अर्थशास्त्राचे व्याप्ती आपल्याला बघायचे आहेत, वैशिष्ट्य बघायचे आहेत आणि महत्त्व या दोन्ही अर्थशास्त्रांचं आपल्याला बघायचं आहे. तर अशा प्रकारे हा पहिला धडा आपण बघितलेला आहे.
आणि असंच आपण प्रत्येक धड्याची समरी किंवा सारांश, त्या धड्यामध्ये काय काय घटक समाविष्ट आहेत की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल, याच्यावरचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तुमच्या काही शंका असतील, कुशंका असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही लिहा. अजून कोणता घटक तुम्हाला समजून घ्यायचा आहे त्याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.